गोव्यातल्या फॅब इंडिया शोरूम मधल्या छुपा कॅमेरा प्रकरणातल्या 4ही आरोपींना म्हापसा कोर्टाने जामीन मंजूर केलाय। या चौघांना गोवा न सोडण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आलाय। शोरूमच्या चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा लावल्याप्रकरणी परेश भगत, प्रशांत नाईक, राजू पायनांशी आणि करीम लाखानी या 4 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान शोरूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून ट्रायल रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा युक्तिवाद फॅब इंडियाच्या वकिलांनी केला। या प्रकरणी फॅब इंडियाचे सीईओ शुभ्रतो दत्ता आणि व्यवस्थापकीय संचालक खीरा यांनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याचं कळतंय। गोवा फॅब इंडियाच्या व्यवस्थापक चित्राली सावंत फरार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची 2 पथकं मुंबई आणि दिल्लीला रवाना झाली आहेत। कर्नाटकातल्या तायको कंपनीकडून हे सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानं त्यांच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय। विशेष म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या फॅब इंडियाच्या शोरूम मध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या। तिथे त्यांना चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा आढळला होता। याच विषयावर गोव्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री दिलीप परुळेकर यांच्याशी चर्चा करूयात। आपल्या सोबत आहे ते। परुळेकरजी, तुमचं स्वागत झी 24 तास मध्ये। नेमकं हे प्रकरण काय आहे? काल मला वाटतं 11:30च्या दरम्यानला उद्या काल सकाळी ही घटना घडली। ती घटना घडल्यानंतर सरकारने कंप्लेन करून पूर्ण जो मामला आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवून ही केस जी आहे ही क्राइम ब्रांच पर्यंत पोहोचवलेली आहे, जिकडे 100% याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला मिळेल। कारण असं आहे की ही गोष्ट आहे ही महिलाच्या बाबतीत गोष्ट आहे। महिलाला संरक्षण पाहिजे आहे, महिलाला सेफ्टी पाहिजे आहे। एखादी महिला कुठल्या तरी शोरूम मध्ये जाते, कुठल्या बाथरूम मध्ये जाते, तिकडे जर कॅमेरा लावले गेले तर इट इज अनसेफ। तिकडे सुरक्षितता नाही, त्यांचं आमचे इंडिपेंडन्स आहे त्यांना मिळत नाही। त्या कारणाने सरकारने गंभीरपणे याचा विचार केलेला आहे। त्या कारणाने सरकारने पुढचं पाऊल टाकलेलं आहे। आणि डेफिनेटली तुम्हाला सांगतोय मी की गोव्यामध्ये बाकीचे जे काही शोरूम्स आहेत, जे काय मोठे मोठे मॉल्स आहेत आणि चेंजिंग रूम आहेत, त्या चेंजिंग रूम मध्ये सगळ्यावरती निगराणी ठेवून कंट्रोल असेल, हे आम्ही तुम्हाला गॅरंटी देतोय। परुळेकरजी, गोवा हे एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। या सगळ्या घटनेचा आता पर्यटनावर विपरीत परिणाम होईल असं वाटतंय? एवढ्या दिवस काय आपल्याला माहिती नव्हतं, पण आता ही घटना घडल्यानंतर आम्हाला कळलं। डेफिनेटली वी आर आमचा कंट्रोल असेल। आणि मला डेफिनेटली हे आहे माहिती आहे की सगळीच लोक काय पर्यटन जी लोक येतात, ही पर्यटन लोक आपले शोरूम मध्ये किंवा एखाद्या मॉल मध्ये जाऊन चेंजिंग करून कपडे घेत नसतात, पण जे कोण कपडे चेंज करणारे असतात किंवा फिटिंग बघणारे असतात, यांच्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये हे आम्ही सेफ राखण्यासाठी प्रयत्न करू। याच्यावर मला तर वाटत नाही की याच्यावरती टुरिझम वरती याचा इफेक्ट होईल। या प्रकरणाच्या तपासाची दिशा नेमकी काय आहे आता? काल दुपारपर्यंत कंप्लेन लॉन्च झाल्यानंतर सरकारने जे इक्विपमेंट होती, कॅमेरेज वगैरे, एक्स्ट्रा जे काय वगैरे सगळे ताब्यात घेतले। 2 ठिकाणी आपल्या त्याची तपासणी करण्यासाठी सुद्धा पाठवलेत। ती तपासणी झाल्यानंतर जो काय आउटपुट असेल त्याच्यावरती जे कायद्यामध्ये कडक शिक्षा आहे, कारण हा जो मामला आहे हा पर्टेनिंग टू आपले महिलाच्या बाबतीत आहे आणि विच इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू आहे। आपण गोव्यामध्ये याला महिलाला सन्मान देतोय, पर्यटन महिलासाठी सन्मान करतोय। आम्ही गोव्याच्या महिलांचा येणारे असू द्या का स्थानिक असू द्या, सन्मानासाठी आपल्याला माहिती असेल की एखादी गृह आधार स्कीम असू द्या, लाडली लक्ष्मी स्कीम असू द्या, हे सगळे जे प्रयत्न आहे हे महिलांचे आदर करण्यासाठीच आहे। आणि हा सुद्धा आदर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करून त्यांचा आम्ही आदर करू आणि जो कोण कल्पित असेल त्याच्यावर कडक शिक्षा जी कायद्याने असेल ती आपण नक्कीच करू। परुळेकरजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।